नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी आगळीवेगळी व्हिडिओ घेऊन आली आहे। आज मी जिथे राहते म्हणजेच राजापूर ह्या गावाच्या एका अद्भुत चमत्काराबद्दल तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, राजापूर हे कोकणातील एक शहर फक्त आंबा, काजू, समुद्र आणि राजापूर अर्बन यासाठी प्रसिद्ध नसून ते एका पवित्र ऐतिहासिक ठिकाणासाठीही प्रसिद्ध आहे। बरोबर, मी बोलत आहे राजापूरच्या गंगेबद्दल। मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं एक रम्य शहर वसलेलं आहे। राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरील पूल ओलांडल्यावर शहरापासून 3 ते 3.5 किलोमीटर उन्हाळे नावाचे गाव लागतं। गंगेच्या दिशेने जाताना तुम्हाला आजूबाजूला खूप अशी हिरवी गार काजू, फणस आणि आंब्याचीही झाडे दिसतील। मित्रांनो, ज्या वेळेला आजूबाजूच्या गावात दुष्काळ पडलेला असतो तेव्हा गावकऱ्यांच्या मदतीसाठी दर 3 वर्षांनी गंगेचं आगमन होते, म्हणजेच गंगा अवतरते। पाणी टंचाई असल्यामुळे काही लोक पाणी भरण्यासाठी व गंगा स्नानासाठीही जातात। अशा प्रकारे आम्ही 10 मिनिटात इथे पोहोचलो आणि इथे बघताय तुम्ही कार पार्किंगसाठीही जागा आहे। हे बांधकाम 11व्या शतकातील आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याचाही उल्लेख आहे। काही भाविक गंगेचं पाणी अशा या छोट्या ड्रम्स किंवा छोट्या बॉटल्स मध्येही घरी घेऊन जातात। काही भाविक इथे गंगामाईची पूजाही करतात। आम्ही संध्याकाळी सुट्टीच्या दिवशी इथे आलेलो, त्यामुळे इथे खूप गर्दी होती। आणि हा आहे आमचा ओम दादा, तो इथे स्नान करण्यासाठी आलेला आहे। गंगा आगमनाच्या आधी इथे खूप सोसाट्याचा वारा सुटतो आणि मूळ कुंडात पाणी येतं आणि नंतर हळूहळू सगळ्या कुंडात पाणी भरते। प्रत्येक कुंडाच्या पाण्याचे तापमान हे वेगवेगळे असते आणि प्रत्येक कुंडात पाण्याची पातळीही वेगळी असते, हे ह्याचे वैशिष्ट्य। अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा इथे खूप पाऊस पडतो आणि जेव्हा गंगा नसते तेव्हा कितीही पाऊस पडला आणि गावात पूर जरी आला तरी ह्या कुंडातून पाणी उतू जात नाही। मित्रांनो, आम्ही इथे दोन्ही वेळेस येतो, जेव्हा गंगा अवतरते आणि जेव्हा गंगा आलेली नसते। ज्या वेळेस गंगा नसते त्यावेळेस इथे एक पाण्याचा थेंबही नसतो। मित्रांनो, अजून एक गोष्ट, पाऊस तेव्हाच येईल जेव्हा गंगा जाईल, आहे ना इंटरेस्टिंग। मित्रांनो, हे सगळ्यात मोठे इथले कुंड आहे आणि ह्याच्या दुसऱ्या बाजूला गायमुख आहे। ह्या गंगेला खूप पवित्र मानले जाते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक येत असतात, भक्तिभावाने पूजा आणि स्नान करून जातात। येथील पुजाऱ्यांना गंगापुत्र म्हणतात। अशाच एका गंगापुत्रांची आम्ही भेट घेतली, बघूया ते काय म्हणतात। नमस्कार। तर राजापूरची गंगा म्हणजे नक्की काय? राजापूरची गंगा येते त्यावेळी 14 कुंडात एकाच वेळी पाणी येतं। कुंडाचं तापमान हे वेगवेगळं आहे, हे ह्या इथलं पाण्याचं आणि गंगेचं वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे 14 कुंडांना आपल्या प्रमुख भारतातील नद्यांची नावं आहेत। मूळ गंगेपासून एक झरा निर्माण होतो, त्यानंतर काही मिनिटातच बाकी सर्व कुंडात पाणी यायला सुरुवात होते। त्याचप्रमाणे ही 13 कुंड वरती जे बांधलेली आहेत ती काळ्या दगडात असून 11व्या शतकातलं बांधकाम आहे। शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज जेव्हा इंग्रज वखार लुटीसाठी आले होते त्यावेळी गंगा स्नान करून गेल्याचा उल्लेख देखील आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण काळ्या दगडाचं 11व्या शतकातलं शिलाहार राजाने केलेलं बांधकाम आहे। राजापूर पासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर हा डोंगर भाग असून इथे हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं, राजापूरची गंगा म्हणून ओळखलं जातं। ह्या राजापूरच्या गंगेचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळेस येणारं पाणी, 14 नद्यांचं पाणी एकाच वेळेस एकाच ठिकाणी उगम पावतं व काही दिवसांनी ते लुप्त पावतं, हे याचं वैशिष्ट्य। त्याचप्रमाणे ज्यावेळी गंगा येते त्याच वेळी पाणी ह्या 14 कुंडात राहतं। इतर वेळी पाऊस पडला किंवा अन्य आपण त्या पाणी ओतण्याचा प्रयत्न केला तर कोणतीही कुंड ओव्हरफ्लो होत नाही। प्रत्येक कुंडाचं तापमान वेगवेगळं आहे, प्रत्येक कुंडाचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, प्रत्येक कुंडाची पाण्याची पातळी पूर्णतः वेगवेगळी आहे आणि ती त्याच पाण्याची पातळी कायम राहते। जरी गॅप्स असल्या तर पाणी निघून जायला पाहिजे, मात्र तसं होत नाही। जे पाणी एका पातळीला येतं, गंगेचं जे पाणी असतं ते त्याच पातळीला कायम राहतं आणि ज्यावेळी गंगा जाते त्यावेळी मधल्या कुंडात थोडंसं पाणी शिल्लक राहतं, बाकी कुठेही पाणी शिल्लक राहत नाही, हे याचं वैशिष्ट्य।
संपूर्ण हा परिसर ऐतिहासिक असून एक धार्मिक लोक श्रद्धेने एक गंगा स्नान करण्यासाठी, जसं काशी किंवा दक्षिण गंगोत्रीचं स्नान किंवा दर्शन घेण्यासाठी जातात, तसे इथे गंगा क्षेत्रासाठी स्नानासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भारतातून तसंच भारताबाहेरून व वेगवेगळ्या राज्यातून इथे हजारो भाविक रोज भेट देत असतात. 24 मार्चला ही गंगा उत्तीर्ण झाली. किती दिवस राहील, कधी येईल आणि किती तारखेला येईल याचा कोणताही निश्चित कालावधी नाही. येण्याचा, राहण्याचा आणि जाण्याचा कोणताही निश्चित कालावधी आजपर्यंत सांगता येत नाही. पूर्वी सर्वसाधारण 2.5 ते 3 वर्ष झाल्यानंतर गंगाबाईचं आगमन व्हायचं. मात्र आता 2012 नंतर निसर्गातील बदलामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल, कोणत्याही निश्चित असं आकडेवारीनुसार असं एका ऋतूत येतं असं नाही. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत गंगा आगमन होते. हा देखील इथला एक विशिष्ट हे आहे. मी तर म्हणेन की वैज्ञानिकांनी यावर रिसर्च करणं गरजेचं आहे. आणि हे जे पाणी आहे ते बऱ्याच भाविकांनी सांगितलं की स्किनसाठी अतिशय उपयुक्त ठरतं. त्यांना स्किन डायजेस्ट असतील तर त्याच्यासाठी हे अतिशय पाणी उपयुक्त ठरतं. ज्यावेळी काही जणांनी चिखल्या पायाला होतात म्हणून वापर केला ह्या पाण्याचा, त्यांनी सांगितलं की ह्या पाण्याचा वापर केल्यानंतर आमच्या पूर्णतः चिखल्या निघून गेल्या. असं अनेक स्किन जे प्रॉब्लेम होते ते पूर्णतः निघून गेले, तर काही भाविकांनी फीडबॅक दिले. त्याचप्रमाणे सिंधुताई सकपाळ ह्या एक समाजसेविका आहेत, त्या इथे आल्या होत्या. जे पहिल्या वेळा आल्या होत्या त्यावेळी त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांच्या आश्रमाच्या इथे बोरवेल अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या इथे पाणी लागलं नाही. ज्यावेळी त्यांनी गंगापूजन केलं आणि इथलं गंगेचं काशीकुंडातील पाणी घेऊन जाऊन विधिवत तिथे पूजा अर्चा करून जेव्हा बोरवेल हे केली म्हणजे मारली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी लागलं आणि आज आश्रमाला त्यांच्या पाणी कायमस्वरूपी मिळतं. हे देखील एक आध्यात्मिक एक उदाहरण अलीकडचंच आहे आपल्या माहितीसाठी. धन्यवाद. राजापूरच्या गंगा क्षेत्रावर जर काही माहिती हवी असेल तर गंगापुत्रांशी संपर्क साधू शकता तुम्ही. माझं नाव केदार साने, राजापूर, गंगापुत्र. काय मग येवा कोकण आपलोच असा आहे ना मी नक्की. आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.